की मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही। मुद्द्याचं बोला हो हा जो कॅम्पेन आहे की मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही। ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही। जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे। आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं हे ते दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षडयंत्र आहे। आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत। चिमणी मी सांगितलं, चिमणी पाडली घाई गडबडीत, पण विमान सेवा पण अनेक असे प्रश्न आहेत, अनेक असे वचने जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही। लोकांचा फक्त वापर करण्यात आला मतधिक्यासाठी, लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे। त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। ह्याच्यापेक्षा मोठा काय पाप असू शकतो? आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात। पण लोक आता भोळी नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेड्या समजू नका। लोक हुशार आहेत, सुज्ञ आहेत आणि 100% यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।